आले गुरुजी, आले सद्गुरु, भर त्यांचे पाय, ठेव परातीत, वत पाणी, वत पंचामृत, घाल फुलं. करू नका असं नाही, म्हणजे चरण सेवा नाही. चरण सेवा म्हणजे काय? गुरुने दिलेला दिव्य बोध, सद्गुरूने दिलेला दिव्य बोध आणि दिव्य साधना, हे खरे सद्गुरूंचे दोन चरण आहेत, लक्षात ठेवा. दिव्य बोध आणि दिव्य साधना आमचे माने महाराजही विचारत पडले असतील, हे काय बाबा बांधवड नवीन त्यांनी काढले आता. जे ज्ञानोबरायांनी जे गुह्य प्रगट केलं ना, ते गुह्य म्हणजे दिव्य बोध, दिव्य साधना, लक्षात ठेवा. आपण म्हणतो प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माचे केले, ते गुह्य कोणतं? ते गुह्य म्हणजे दिव्य बोध. काय दिव्य बोध? जे खरे सद्गुरू असतात ते दिव्य बोधामध्ये आधी देवाची ओळख करून देतात, देवाची ओळख करून देतात आणि दिव्य साधनेमध्ये स्वयं देव होऊन कसं राहायचं हे जे शिकवितात ते खरे सद्गुरू. आधी देवाची ओळख व्हावे, मग तयाचे भजन करावे, अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तमाचे. कधी पुरुषोत्तमाचं ध्यान आपल्याला करता येतं? जेव्हा त्याची ओळख होते तेव्हा. त्याची ओळख नाही आणि आपण ध्यानाला बसलो, त्याची ओळख नाही, आपण ध्यानाला बसलो, नाव घेतोय, माळ फिरते, हातातली माळ फिरते, पण ध्यान मात्र भलतीकडे चाललंय. एखादी जर पत्नी एखाद्याची जर माहेरी गेली असेल ना, आता सकाळचं त्याचं ध्यान, पत्नी कुठे गेली, मग तिकडे जर टेलिफोनची व्यवस्था नसेल, मोबाईलला रेंज नसेल ना, हा बाबा रात्रभर तर तडफडत असतोच, पण सकाळी ध्यानाला बसला ना, माळ फिरते, पण ध्यान कुठे आहे? माहेरी असलेल्या पत्नीकडे. का? खऱ्या देवाची ओळख नाही. तिथं भगवंताची ओळख झालेली आहे गोकुळवासियांना, हे मला तुम्हाला सांगायचं. गोकुळवासियांना भगवंताची ओळख झाली कशावरून? तुम्ही सांगता महाराज म्हणून झाली का? कशावरून? तुकोबारांच्या अभंगाच्या पहिल्या चरणावरून. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा,